निवडणूक पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे आले। बऱ्यापैकी एक्झिट पोलचं म्हणणं हे आहे की महायुतीचं सरकार स्थापन होतंय किंवा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय, असं बऱ्याच एक्झिट पोलवाल्यांचं म्हणणं आहे, कंपन्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामध्ये जे काही मार्जिनल म्हणजे जे काही चुका होऊ शकतात त्याचं मार्जिन हे दांडगं दाखवलेलं आहे। त्यामुळे फार काही एक्झिट पोल विश्वसनीय असावेतच असा भाग नाही, कारण लोकसभेला तोंडावर पडलेले आहेत एक्झिट पोल, हरियाणाच्या निवडणुकीत पडलेले आहेत आणि ते आत्ताही पडावेत अशी महाविकास आघाडीच्या समर्थकांची इच्छा 100% आहे। मात्र हे काही जे एक्झिट पोल आलेत आणि जे बऱ्यापैकी सर्वच एक्झिट पोल कुठेतरी महायुतीकडे इशारा करायला आहेत, ह्या मागे जर समजून घ्यायचं असेल तर बऱ्याच गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत। लोकसभेला सपाटून किंवा दणकून मार खाल्ल्यानंतर महायुती ही खडबडून जागी झाली आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टींमुळे फटका बसलेला आहे त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं, काही योजना आणल्या, काही गोष्टी आपल्या विरुद्ध चालल्या होत्या त्या थोपवण्याचा प्रयत्न केला आणि तसं जर त्या सर्वच प्रयत्नाला महायुतीच्या यश आलेलं असेल आणि ते मतदारांपर्यंत पोचलं असेल तर मात्र महायुती कदाचित सत्तेत ही येऊ शकते। एक्झिट पोलमध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा एक्झिट पोलचा जो आकडा आलाय तसं देखील होऊ शकतं। महायुतीच्या चुका काय काय झाल्या होत्या आणि काय काय दुरुस्त केलं। सर्वात महत्त्वाचं, लोकसभेला मतदान त्यांना जे झालं ते शेतकऱ्यांचं झालं नाही, त्यानंतर मुस्लिम समुदायाचं झालं नाही, मागासवर्गीय समुदायांचं झालं नाही, अशा बऱ्याच जे पॉकेट होते त्यांचं मतदान झालेलं नव्हतं लोकसभेला, तिकडं त्यांनी लक्ष दिलं। मुस्लिम एक गट्टा मतदान जो महाविकास आघाडीकडे लोकसभेला गेला तो जाऊ नये किंवा तो जरी गेला तरी सुद्धा त्याला काउंटर, त्यावेळी भाजपचे बरेच समर्थक लोक हे नाराज होते आणि ते नाराज असल्यामुळे कदाचित मतदानाला सुद्धा बाहेर पडले नाहीत, त्यामुळे भाजपने कुठेतरी त्यांना जागं करण्याची मोहीम हातामध्ये घेतली। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद ही एक कन्सेप्ट आणली किंवा भाजपने ती कन्सेप्ट आणली आणि व्होट जिहादवरून बरंच काय काय घडलं। म्हणजे बऱ्याच गोष्टी फडणवीसांनी सांगितल्या की मालेगाव जे काही मतदारसंघ होता तिथं मुस्लिम समुदायाचं जे मतदान होतं ते कसं एक गट्टा गेलं झाडून आणि त्यानंतर त्या एकाच मतदारसंघाच्या जोरावरती तिथले भामरे जे उमेदवार होते भाजपचे ते कसे पराभूत झाले हे पटवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। महाविकास आघाडीने ह्याला कुठंसुद्धा काउंटर फारसं केलं नव्हतं। अगदी शेवटच्या काही दिवसात पवार साहेबांनी मात्र त्याला काउंटर केलं आणि फडणवीसांना विचारलं की जर व्होट जिहाद होतोय किंवा मुस्लिम एका बाजूला वळतायत तर त्याला तुम्ही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करताय, व्होट जिहाद म्हणताय। मात्र पुण्यातीलही काही भागात कायम मतदान हे भाजपाला जात असतं, काही ठराविक मतदारसंघात भाजपाला जात असतं। मग त्यावेळी आम्ही त्याबद्दल कधीच काही आजपर्यंत बोललो नाही असं पवारसाहेबांनी म्हटलं। एखाद्या धर्माची किंवा एखाद्या समुदाय एक गट्टा असा वळू शकतो आणि त्याबद्दल काही विशेष चिंता करण्याचं कारण नाही असं पवारसाहेबांचं म्हणणं होतं। मात्र व्होट जिहादचा मुद्दा करून फडणवीसांनी आपला कोर जो मतदार आहे, जो भाजपला अतिकट्टर आहे, हिंदुत्ववादी आहे, त्या मतदाराला आकर्षित करण्याचा किंवा त्याला जागवण्याचा प्रयत्न कुठेतरी फडणवीसांनी केला। त्याला यश मिळालं असेल तर कदाचित भाजपचा जो समर्थक आहे तो मतदान बूथपर्यंत यंदा तरी या निवडणुकीला तरी जाईल अशी त्यामागे अपेक्षा फडणवीसांची असावी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना ही योजना ज्या दिवशी आली त्यानंतर आजपर्यंत सुद्धा त्याची चर्चा झाडून चालू आहे। लाडक्या बहिणी काय करतात हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे। जर लाडक्या बहिणींचं काही टक्केत मतदान हे प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या पारड्यात गेलं तरी सुद्धा हा निकाल महाराष्ट्राचा निकाल पालटवणारा निकाल असू शकतो। निकाल लागण्याआधी किंवा जे काही आता लाडक्या बहिणी आहेत त्यांचं मतदान होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या योजनेचे पैसेही दिले आणि त्याचा फॉलोअप देखील जबरदस्तरित्या घेतला गेला होता। त्याचवेळी धनंजय महाडिक यांनी एक विधान केलं की लाडक्या बहिणी कुठं काँग्रेसच्या प्रचारात दिसल्या
तर त्या किंवा रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि पाठवून द्या, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. पण तो मुद्दा इतका काही फारसा जितका लावून धरावा तितका महाविकास आघाडीने धरला नाही, किंवा जर धरलं असतं तर उलट महाविकास आघाडीचंच नुकसान होण्याची परिस्थिती होती. आणि जेव्हा ही योजना आली त्यावेळी महाविकास आघाडीने राज्य दिवाळखोरीत काढायची योजना म्हणून त्यावरती जाहीररित्या टीका केली होती. बऱ्याच अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या या लाडकी बहीण योजनेवरती टीका केलेली होती. मात्र नंतरून महाविकास आघाडीनेच महालक्ष्मी योजना जी आणली त्यामध्ये 3,000 रुपये महिलांना देणार असल्याचं आश्वासन सुद्धा जाहीरनाम्यामध्ये दिलं. मग महिला कन्फ्यूज झालेल्या असाव्यात की जर हेच लोक टीका करत होते आणि हेच लोक 3,000 देऊ म्हणतायत आणि महायुती त्याच वेळी म्हणते की आम्ही 2,100 रुपयाला नेऊ, 1,500 पासून 2,100ला जाणं हे विश्वसनीय कदाचित महिलांना वाटलं असेल, तर याचा परिणाम या निकालात होणार म्हणजे होणार. आणि जर तसं मतदान जर झालेलं असेल तर ते महायुतीसाठी अतिशय निर्णायक मतदान असेल. आता सर्वात पुढचा महत्त्वाचा एक टप्पा आहे की हे पैसे वाटणे प्रकार जो असतो, पैसे देऊन जी मतं विकत घेतली जातात, यामध्ये काय झालेलं आहे की गेल्या कित्येक वर्षात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद मतदारसंघ किंवा पंचायत समिती या इलेक्शनच झालेल्या नाहीत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही निवडणुका झालेल्या नाहीत. ते काम आज कोण करतंय तर प्रशासकीय अधिकारी करतात, पण ते काम हे आमदार खासदार लोकच करतायत, तेच ओढून आणतायत. अर्थात जो कोणी काम करतो किंवा जो तळे राखी तो पाणी चाकी म्हणतात त्या पद्धतीने त्या तळ्यातलं पाणी थोडं यांच्याकडे सुद्धा गेलेलं आहे, महायुतीच्या लोकांकडे ते पाणी साचलेलं आहे. मग हे पाणी किंवा हा जो काही सामुग्री असेल किंवा हे जे काही पैसे असेल ते वाटप करण्यासाठी महायुतीला काही अडचण नव्हती आणि तसा पैशाचा पाऊस महायुतीकडून पाडण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघात किंवा सर्वच मतदारसंघात हे पैसे टाकले गेले असतील मतदारापुढे आणि त्यावरती देखील मतदान काही फिरण्याची शक्यता असते. बऱ्याच लोकांना राष्ट्रात काय चाललंय, राज्यात काय झालंय किंवा महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला चाललेत याविषयी काही घेणं देणं नसलेली ही लोक या जगात आहेत आणि ती लोक जो कोणी पैसे द्यायला येईल त्याला मतदान देणारी आहेत. मात्र ह्या फॅक्टरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सुद्धा पैसे वाटलेले आहेत. तोडीस तोड नसले तरी देखील काही पैसे वाटलेले आहेत. फुल नाही फुलाची पाकळी ही वाटली गेलेली आहे, ही चर्चा आहे लोकात. तर ह्या फुल ना फुलाची पाकळी किंवा एक साधा माणसाचा स्वभाव असतो की पुढच्याने किमान गुटखा पुडी दिली तर आपण किमान बडीशोपची पुडी द्यावी, एवढे तरी बंधुभाव जपावा. त्या पद्धतीने उमेदवारांनी फुल ना फुलाची पाकळी दिलेली असेल तर किमान एका घरात 5 मतं असतील तर 3 एका उमेदवाराला जातील आणि 2 एका उमेदवाराला जातील, किंवा ही 5च्या 5 मतदान पैशावर जर विकले गेले तरी सुद्धा महाविकास आघाडी इथं थोडंफार ह्या गोष्टीत कमी पडते असं दिसतं. ह्या भाजप किंवा महायुती जे पक्ष आहेत यामध्ये जे विद्यमान आमदार होते ह्यांनाच संधी बऱ्यापैकी मिळाली होती. त्यामुळे महायुतीचे उमेदवार ही काही पहिलीच निवडणूक लढवत नाहीत, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी सिस्टीम माहीत झालेली असू शकते किंवा जे काही तंत्र आहे पैसे वाटण्याचं किंवा बाकीच्या यंत्रणा, बूथ मॅनेजमेंट, ह्या काही गोष्टी आहेत याचा सखोल अभ्यास हा महायुतीच्या लोकांना महाविकास आघाडीच्या तुलनेत जास्त माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच वेळी महाविकास आघाडीचे नवके चेहरे हे ह्या अनुभवी लोकांपुढे गेलेत. त्यामुळे ह्या सर्वच गोष्टींचा विचार करता काही अजून सुद्धा हाताला लागत नाही. दोन्ही बाजूचे कुणीही माणूस जर समोर आला तर तो तोंडावर म्हणतो की तुम्हालाच केले मतदान, दोघांना देखील खुश करतो. त्यामुळे काहीही या निवडणुकीचा निकाल लागणे सांगता येत नाही. मात्र हे जे काही आतापर्यंत फॅक्टर सांगितले त्यात कुठेतरी महायुती वरचढ होते. तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल की भाजपचं येईल, ते छोटं न लिहिता तुम्हाला काय वाटतं ते पूर्ण लिहा, सविस्तर लिहा कॉमेंटमध्ये. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.